Hello everyone, welcome in this session of English Yog Bharti Standard 12, Lesson 1.3 The Cop and the Anthem. 1.3 The Cop and the Anthem. Icebreakers. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partner the ways in which you would protect yourself in the cold climate. So here we have to complete a web with appropriate information. Ways to protect from cold climate. थंडीपासून संरक्षणासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतात याची माहिती आपण इथे भरणार आहोत. सो व्हॉट आर दी वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट? First, we will wear warm clothes, woolen clothes or thermal wears. If it is severe, then we have to wear thermals. Next, we have to wear hand gloves, boots or shoes in order to protect our hands and feet. हातात आणि पायामध्ये हातमोजे पायमोजे घालणंही गरजेचं आहे जेणेकरून थंडीपासून आपण संरक्षण मिळवू शकतो. वी हॅव टू वेअर समथिंग ऑन आवर हेड दॅट विल प्रोटेक्ट अस फ्रॉम दी सिव्हिअर कोल्ड. नेक्स्ट, वी हॅव टू डू अरेंजमेंट फॉर अकोमोडेशन. जिथे कुठे राहायची सोय आहे ती आधी बघावी लागणार आहे की जिथे कुठे तुम्हाला थंडीपासून संरक्षण मिळणार आहे. सो यू हॅव टू थिंक अबाउट अ प्रॉपर शेल्टर वेअर यू कॅन हॅव अ अरेंजमेंट ऑफ फायर, बॉनफायर एक्सेट्रा. जिथे कुठे ऊब निर्माण होईल, शेकोटी आहे, अशा ठिकाणी तुम्हाला राहण्याची जागा मिळते का हे तुम्हाला बघावं लागणार आहे. नेक्स्ट इज यू नीड फूड हॅविंग मोर कॅलरीज. थंडीमध्ये जास्त प्रमाणात शरीराचं तापमान राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॅलरीजचं ज्वलन होत असतं, मोठ्या प्रमाणात कॅलरीज खर्च होत असतात. सो मोर कॅलरीज फूड, यू विल नीड मोर कॅलरीज फूड अँड टाईमली फूड. जिथे कुठे जाणार आहात तिथे तुम्हाला वेळच्या वेळी गरम, ताजं आणि भरपूर कॅलरीज असलेलं अन्न मिळणं देखील गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही थंडीपासून स्वतःचा बचाव करू शकता. दिस इज ऑल अबाउट ways to protect from the cold climate or severe cold climate. Next question. When you see a cop approaching, cop means police officer, you feel either relieved or scared. Discuss with your partner the situation when you feel relieved or scared. आपल्या समोर जर कोणी पोलीस असेल तर एकाच वेळी दोन प्रकारच्या भावना व्यक्तीमध्ये असू शकतात. पोलीस आपल्याला जर भेटला असेल, कधीही वाटेमध्ये जर कोणी पोलीस आपल्यासमोर आलेले असतील तर एकाच वेळी आपल्याला आपण आता रिलॅक्स फील करतो, कोणीतरी आहे असं वाटतं, तर कधी कधी आपल्याला भीतीसुद्धा वाटते. तर अशा सिच्युएशन्स कोणत्या असू शकतात की जेव्हा तुम्हाला रिलीव्ड वाटते किंवा तुम्ही घाबरलेले आहात. फर्स्ट सिच्युएशन इन रिलीव्ड. यू आर वॉकिंग अलोन इन अ डार्क स्ट्रीट. रस्त्यावरती खूप अंधार आहे आणि अशावेळी तुम्ही एकटेच तिथे चालत आहात. अशावेळी जर तुम्ही कोणी एखादे पोलीस येत असतील आणि तेव्हा तुम्ही त्यांना पाहिलं तर नक्कीच तुम्हाला काय वाटणार आहे की कोणीतरी आहे, सोबत आहे आणि एक रिलॅक्स फिलिंग येणार आहे, रिलीफ वाटणार आहे. आणखीन कोणत्या कंडिशनमध्ये रिलीफ वाटू शकतो? इफ यू नीड हेल्प इन एनी सिच्युएशन. कधीही तुम्हाला मदतीची गरज आहे आणि अशावेळी जर कोणी पोलीस तिथे असतील तर तुम्हाला नक्कीच कोणीतरी आहे आणि ती सोबत किंवा ती मदत तुम्हाला मिळणार आहे हे तुम्ही हे ओळखून तुम्हाला रिलीफ वाटणार आहे. द लास्ट वन. इफ यू कम अक्रॉस सम bad natured people or if you come across some illegal action and then if you see a police is approaching then you will feel relieved. Why? जर काही गैरकृत्य चालू आहे, एखादी वाईट गोष्ट आहे आणि तिथे तुम्ही काही करू शकत नाही आहात, अशा वेळी जर कोणी पोलीस तिथे आले असतील तर तुम्हाला नक्कीच रिलॅक्स वाटणार आहे, रिलीफ वाटणार आहे की आता पोलीस
लक्ष घालून तो जो प्रकार आहे तो थांबवू शकतात, जेणेकरून तुम्हाला तिथे रिलीफ वाटतो. स्कॅड, तुम्ही घाबरता कुठल्या सिच्युएशनमध्ये, पोलिसाला बघून घाबरताय, अशा कुठल्या सिच्युएशन्स असू शकतात. यू आर रायडिंग अ बाईक विदाउट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स. यू डोंट हॅव अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स. गाडी चालवण्याचा परवाना तुमच्याकडे नाही आहे, अशा वेळीसुद्धा तुम्ही पोलिसाला बघून घाबरू शकता. यू हॅव ब्रोकन सिग्नल ऑर यू आर एंटरिंग थ्रू नो एंट्री. जेव्हा कधी तुम्ही सिग्नल तोडताय, नो एंट्री आहे, जिकडे गाडी चालवणं कायद्याने तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या रोडवरून तुम्ही जाऊ शकत नाही, आणि अशावेळी जर तुम्ही सिग्नल तोडला आहे किंवा त्या रस्त्याने गाडी चालवत आहे, अशावेळी तुम्हाला एक प्रकारची भीतीही वाटू शकते. नेक्स्ट इज यू डोंट हॅव परमिशन टू डू एनिथिंग. कुठलीही गोष्ट करण्याकरता तुम्हाला कायद्यानेच परवानगी नाही आहे आणि ती गोष्ट तुम्ही करताय, अशावेळी तुम्हाला नक्कीच पोलिसांना पाहून भीती वाटेल, जेणेकरून तुम्ही घाबरणार आहात पोलिसांना बघून. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट चेंज अ पर्सन्स लाईफ. वन इज गिवन. आयुष्यामध्ये अशा काही घडामोडी, असे प्रसंग, अशा काही गोष्टी असू शकतात की जेणेकरून एखाद्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाऊ शकतं. सो यू हॅव टू डिस्कस अबाउट सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. अशा पूर्णपणे आयुष्य पलटवणाऱ्या, बदलवणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, मोटिवेटिंग थिंग्स कोणत्या आहेत, त्या आपण इथे डिस्कस करणार आहोत. द फर्स्ट वन इज लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच. इन्स्पायरिंग स्पीच, एखाद्याचं भाषण, अतिशय प्रेरणादायक असं भाषण ऐकलं असेल तर तो तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट किंवा एक अशी इव्हेंट असू शकते की तुमचं आयुष्य त्यामुळे पूर्णपणे बदलून जाणार आहे. आणखीन काय अशा गोष्टी आहेत? रीडिंग अ गुड बुक. इट मे बी अ ऑटोबायोग्राफी और बायोग्राफी, और इट मे बी अ रिलिजियस बुक और अ हिस्टॉरिकल बुक. तर एका अतिशय चांगल्या दर्जाच्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतरसुद्धा, ते आत्मचरित्र असेल किंवा चरित्रात्मक पुस्तक असेल किंवा ऐतिहासिक पुस्तक असेल, धार्मिक पुस्तक असेल, अशा वेळीसुद्धा तुम्ही प्रभावित होऊन त्या पुस्तकामुळे तुमचं आयुष्य हे पूर्णपणे बदलू शकतं. नेक्स्ट इज वॉचिंग एनी मोटिवेशनल फिल्म. अतिशय उत्तम दर्जाच्या ज्या फिल्म्स आहेत, पिक्चर्स आहेत की जिथे एखाद्याचा खडतर प्रवास आणि मिळवलेलं यश दाखवलेलं आहे, अशा गोष्टींमधून सुद्धा मोटिवेशन मिळून आपल्याला दिसतं की एक प्रकारच्या इन्स्पायरिंग इव्हेंट्स आहेत त्या, आणि मग अशी एखादी फिल्म, एखादा असा पिक्चर पाहणं हे सुद्धा एखाद्या व्यक्तीसाठी फार मोटिवेटिंग असू शकतं. नेक्स्ट इज you can be motivated by simple words and simple acts of simple people. You might have an experience or there may be a situation in your life where you feel that it is a turning point of your life. You may get impressed or you may get affected by the common acts or simple acts of a simple people. आयुष्यामध्ये आपण म्हणतो की एखादा साधा सरळ माणूस किंवा एखादी साधी सरळ घटना की इतरांसाठी ती काही फारशी महत्त्वाची असू शकत नाही, पण तीसुद्धा एखाद्याला फार प्रेरणा देऊ शकते. आयुष्यामध्ये बदल घडवण्याकरता तीसुद्धा फार महत्त्वाची असू शकते. म्हणजे कोणताही माणूस, एखादा माणूस दुसऱ्या माणसाला चांगल्या प्रकारे प्रेरित करू शकतो किंवा चांगल्या प्रकारे मोटिवेट करू शकतो, जेणेकरून त्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या अर्थाने फार मोठा बदल हा घडू शकतो. सो देर आर व्हेरियस थिंग्स, मोटिवेशनल थिंग इन पर्सन्स लाईफ दॅट कॅन चेंज हिज लाईफ. नाव हिअर वी हॅव ऑथर्स information is given over here. Who is the author or who is the writer of this story? Here O. Henry is the author or writer of this story. His lifespan is from 1862 to 1910. William Sidney Porter, his full name.
ओ हेनरी यांचं पूर्ण नाव दिलेलं आहे विल्यम सिडनी पोर्टर. An American writer is better known by his pen name O. Henry. हे एक अमेरिकन रायटर आहेत आणि त्यांचं जे पेन नेम आहे की ज्या नावाने ते लिहित आलेले आहेत, ओ हेनरी हे त्यांचं पेन नेम आहे आणि त्याच नावाने सगळेजण त्यांना ओळखतात असं आपण म्हणू शकतो. ही वॉज अ व्हरॅशियस रीडर. व्हरॅशियस अतिशय प्रचंड वाचन त्यांचं आहे. सिन्स चाइल्डहूड लहानपणापासूनच अतिशय उत्तम दर्जाचं लिखाण पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज ही वॉज अ व्हरॅशियस रीडर. म्हणजे जे काही वाचायला मिळेल ते वाचणारे, ते वाचून पुढं जाणारे, असे प्रचंड वाचनाची आवड असणारे ते एक लेखक आहेत. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली द रोलिंग स्टोन अँड व्हेन द व्हेंचर फेल्ड he joined the Houston Post as a reporter, columnist and occasional cartoonist. त्यांनी एक ह्युमरस वीकली एडिशन सुरू केलेलं होतं आणि जेव्हा ते त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालेलं नाही आहे, व्हेन ही इज व्हेंचर फेल्ड, त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळालेलं नाही आहे, त्यानंतर त्यांनी ह्युस्टन पोस्ट हा जो न्यूजपेपर आहे तिथे रिपोर्टर म्हणून, कॉलमिस्ट म्हणून आणि ओकेजनल कार्टुनिस्ट म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं रिपोर्टिंगचं काम करणं, स्तंभलेखन करणं, कॉलमिस्ट स्तंभलेखन आणि वेळप्रसंगी कार्टून्स काढणं हे सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे. द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ हेनरीज वेल नोन स्टोरीज. काही सुप्रसिद्ध गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे त्यांची. द गिफ्ट ऑफ मॅगी ही सुद्धा गोष्ट जी आहे, द गिफ्ट ऑफ मॅजी इज द नेम ऑफ द लेसन, द नेम ऑफ द स्टोरी, द गिफ्ट ऑफ द मॅजी, अँड इट वॉज ऑल्सो वन ऑफ द फेमस स्टोरीज ऑफ ओ हेनरी. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माइल विथ टीयर्स. म्हणजे ओठांवर हसू आणि डोळ्यामध्ये अश्रू येतील अशा प्रकारचं लिखाण हे त्यांच्याकडून आपल्याला झालेलं दिसतं. विच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. तर प्रत्येकच गोष्टीमध्ये हे आपल्याला दिसतं की संमिश्र प्रकारच्या भावना आपल्याला ह्या कथेमध्ये सुद्धा जाणवणार आहेत. In this story, the main character Soapy is a vagabond and a person with criminal background. आपल्या ह्या स्टोरीचा जो हिरो आहे, सोपी इज द नेम ऑफ अ कॅरेक्टर. ही इज अ वॅगाबॉन्ड. एक अतिशय उनाडक्या करणारा निरुद्योगी किंवा काहीही डिरेक्शन नाही आहे आयुष्यामध्ये, कुठल्याही प्रकारचं काही ठरलेलं नाही आहे, तर जो असाच उनाडक्या करणारा मुलगा आहे सोपी. मुलगा म्हणण्यापेक्षा मनुष्य आहे. अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. तर त्याचं बॅकग्राऊंडसुद्धा कसं आहे, तर अनेक गैरकृत्यांमध्ये तो सामील आहे. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू रिएंटर द प्रिझन ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर. थंडीचे दिवस असणार आहेत पुढे आणि त्या थंडीपासून बचाव करण्याकरता म्हणून तुरुंगात जावं आणि जिथे आपल्याला एक शेल्टर मिळेल असा प्रकारचा विचार करणारा हा सोपी खूप वेगवेगळे प्रयत्न करून तुरुंगात जाण्यासाठी खटाटोप करतो आहे असं आपल्याला या गोष्टीमध्ये दिसतं आहे. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. असं असलं तरी गोष्टीचा शेवट हा अतिशय आपण कल्पनाही करू शकत नाही अशा प्रकारे झालेला आहे. O. Henry has depicted Soapy's futile attempts to get arrested in a very humorous vein. तर अतिशय वेगवेगळ्या आपण काय म्हणू आपल्यासमोर एक अशा प्रकारच्या सिच्युएशन्स आहेत की जिथे सोपी तुरुंगात जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे, पण ते सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेले आहेत. फुटाईल अटेम्प्ट्स आहेत ते. एकही प्रयत्न यशस्वी होत नाही आहे की जेणेकरून
तो तुरुंगात जाऊ शकेल. द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. फ्रीडम, स्वातंत्र्य, अँड कन्फाइनमेंट म्हणजे तुरुंगवास किंवा बंधनात अडकणे अशा प्रकारे. तर ह्या दोन प्रकारच्या अवस्था आहेत की जिथे स्वातंत्र्य आहे किंवा जिथे व्यक्तीला डांबून ठेवलं गेलेलं आहे. सो द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. इनिशियली सोफी फील्स दॅट देअर इज फ्रीडम. पहिल्यांदी सोफीला काय वाटतं की तुरुंगात जाणं हे एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे. कशापासून? फ्रॉम मिझरीज अँड वरीज. तुरुंगात गेल्यानंतर तिथे त्याला राहायला मिळेल, 2 वेळेला खायला मिळेल, जेणेकरून त्याला आत्ता जे प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार आहेत किंवा विंटर सीझनमध्ये त्याला जे त्रास होणार आहेत ते त्याला होणार नाहीत. आणि म्हणून तो प्रिझनमध्ये जाण्याकरता, तुरुंगात जाण्याकरता खूप उत्सुक आहे. The notes of anthem transform him from within and he resolves to work hard. असे प्रयत्न करत असताना अचानक त्याच्या कानावरती अँथम किंवा आपण एक म्हणू रिलिजियस प्रेयर आहे, प्रेज आहे, रिलिजियस हिम्न आहे. तर जे काही कानावरती त्याच्या पडलेलं आहे, धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचं असलेलं आपण म्हणू की एक रिलिजियस हिम्न किंवा प्रेयर आहे, प्रेज आहे. तर ते जे काही त्याच्या कानावर पडलं आहे आणि अचानकपणे त्याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि आपण आता खूप कष्ट करावेत आणि हार्डवर्क करावं आणि आपण आपले स्वतःचं आयुष्यामध्ये कष्ट करून पुढे जावं, जेणेकरून असा तुरुंगवास वगैरे ह्याची गरज पडणार नाही असं त्याने ठरवलेलं असतं. सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिअलाइजेस द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. अतिशय आपण म्हणू की दैव दुर्विलास किंवा अशी एक गोष्ट की त्यांनी आता जेव्हा त्या रिलिजियस हिमला किंवा त्या रिलिजियस अँथमला ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे की आपण आता कष्ट करून पुढचं आयुष्य व्यतीत करावं आणि चांगल्या प्रकारे आयुष्य जगणं, कुणालाही त्रास न देता, कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य न करता आयुष्य जगणं हेच खरं आयुष्य हे त्याला जेव्हा समजतं आणि त्याच वेळी नेमकं आपल्याला काय दिसतं की त्याला अटक ही झालेली आहे. सो वी विल डिस्कस अबाउट द लेसन. Cop and the anthem. The cop we have already discussed that a cop means a police officer. An anthem means hymn or religious prayer, praise. कुठल्याही ठिकाणी म्हटलं जाणार अशा प्रकारचं गाणं, शब्दरचना किंवा अशा प्रकारची गाणी की ज्याला एक प्रकारचं महत्त्व आहे. सो अँथम, we know national anthem just like that. Here it is religious prayer. The cop and the anthem. Soapy left his bench and strolled out of the square. Soapy, the hero of our story, he left his bench. Where he was sitting on the bench. सोपी ह्याला कुठल्याही प्रकारचा निवारा नाही आहे, कुठल्याही प्रकारचं घर किंवा अकोमोडेशन अवेलेबल नाही आहे. सो तो रस्त्यावरती असलेल्या एका बेंचवरती बसलेला असतो आणि तिथून तो उठून त्याने रस्त्याने चालायला सुरुवात केलेली आहे. स्ट्रोल्ड आउट ऑफ द स्क्वेअर. स्क्वेअर एक मॅडिसन स्क्वेअर हा अमेरिकेतला न्यूयॉर्क शहरामधला एक भाग आहे आणि तिथे तो त्या स्क्वेअरकडे किंवा चौकाकडे तो आपल्याला दिसतं, तिकडनं बाहेर पडून एक रस्त्यावरती तो चालायला लागलेला आहे. अक्रॉस द लेवल सी ऑफ अस्फॅल्ट. अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲस्फॅल्ट. तर सगळीकडे डांबरी रस्ते आहेत आणि त्या रस्त्यांवरती आपल्याला दिसतं की तो चालायला त्याने सुरुवात केलेली आहे. लेवल सी ऑफ ॲस्फॅल्ट. ॲस्फॅल्ट मीन्स डांबरी रस्ते. वेअर ब्रॉडवे अँड 5th Avenue फ्लो टुगेदर. ब्रॉडवे अँड 5th Avenue फ्लो टुगेदर हे दोन प्रकारचे रस्ते तिथे आपल्याला दिसतात की त्याच्या समोर आहेत. अप ब्रॉडवे ही टर्न. अप ब्रॉडवे, ब्रॉडवे हा जो रोड आहे तर वरच्या बाजूला अप ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झरियस कॅफे.
ते ब्रॉडवेवरून चालत असताना त्यांनी काय केलं, वरच्या दिशेने तो निघालेला आहे आणि चालता चालता एका ठिकाणी एका लक्झरियस कॅफेमध्ये त्याला दिसतं की तिथे त्याच्या डोळ्यासमोर एक लक्झरियस कॅफे आहे आणि तिथे जाऊन तो थांबलेला आहे. सोपी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. अतिशय पूर्ण चालीने नजरेने आपल्याला दिसतं की त्या लक्झरियस कॅफेकडे तो गेलेला आहे आणि त्याने जो एक ओव्हरकोट घातलेला आहे किंवा स्लीवलेस कोट घातलेला आहे, त्याच्यात सर्व बटन्स त्यांनी लावलेले आहेत. ही वॉज शेवन, ही वॉज क्लीन शेव्ड. त्याचा अवतार एक प्रकारे स्वच्छ आणि नीटनेटका दिसावा ह्याची सर्व तयारी त्यांनी केलेली आहे. सो ही हॅज क्लीन शेव्ड हिमसेल्फ. He was shaven and his coat was trimmed and his neat black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. So एक जंटलमॅनचा जो अटायर आहे, एक व्यवस्थित पेहराव त्यांनी आपल्याला दिसते की त्यांनी केलेला आहे. एक लॉंग असा स्लीवलेस कोट त्यांनी घातलेला आहे, शेव केलेली आहे. देन त्याचा जो कोट आहे तो पण व्यवस्थित त्याने दुमडलेला आहे आणि गळ्याशी आपल्याला माहिती की जे बोज असतात तो एक ब्लॅक बो त्यांनी घातलेला आहे की जो त्याला लेडी मिशनरीने थँक्सगिव्हिंग डेला गिफ्ट केलेला होता. तर हे सर्व त्यांनी घातलेलं आहे जेणेकरून तो एक जंटलमॅन दिसत आहे. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड. कुणालाही कुठल्याही प्रकारचा संशय न येता त्या लक्झरियस कॅफेमध्ये टेबल मिळवणं हे त्याच्यासाठी एक मोठं काम होतं आणि तिथपर्यंत जाणं हे त्याच्यासाठी एक मोठं यश असणार होतं. सक्सेस वुड बी हिज. ते यश त्याला मिळायला हवं होतं बस. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाव द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. वी नो दॅट ही हॅज done all the preparations, that he is a gentleman. He wants to show that he is a gentleman. एक सभ्य माणूस आहे किंवा एक चांगला घरातला माणूस आहे हे दिसण्याकरता त्यांनी सर्व काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून त्याला वेटर अडवणार नाही. टेबलच्या वरून जेवढा भाग दिसणार आहे त्या भागावरून तरी हा एक चांगला माणूस आहे आणि वेटरच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका येणार नाही अशी तयारी आपल्याला माहिती आहे की सोफीनी केलेली आहे. रोस्टेड मलाड डक, अ कॉमन or widespread species of duck which is there found easily in America. So roasted mallard duck, त्याला तिथे जाऊन त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन काय काय खायचं आहे काय काय घ्यायचं आहे ह्या गोष्टी त्यांनी आधीच ठरवलेल्या आहे. सो ही वॉन्ट्स टू ऑर्डर अ रोस्टेड मलाड डक. Thought Sophie would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. तर रेस्टॉरंटमध्ये जाऊन काय खाणार आहे तो हे त्यांनी मनाशी ठरवलेलं आहे. अ रोस्टेड मलाड डक, अ बॉटल ऑफ वाईन, सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. ही वॉन्टेड टू टेस्ट ऑल दोज थिंग्स. हे सर्व घ्यायचं आहे त्याला, हे सर्व तो तिथे जाऊन घेणार आहे. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. $1, त्याच्याकडे $1 आहे आणि तो सिगारसाठी पुरेसा आहे असा विचार त्यांनी केलेला आहे. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. सोफी जो आपल्याला वी नो दॅट सोफी ही इज अ वॅगबॉन्ड, उन्हाडक्या करणारा आणि कुठल्याही प्रकारचा इन्कम सोर्स नसलेला हा माणूस आहे. आणि आता हे रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपल्याला माहिती की त्याला काय करायचं आहे की जेणेकरून त्याला अटक होईल, त्याला तुरुंगात जाता येईल अशा प्रकारे तो सर्व गोष्टी करताना दिसतोय. सो अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती की रेस्टॉरंटमध्ये जाऊन तो ज्या घेणार आहे त्या गोष्टी घेतल्यानंतर कॅफे मॅनेजमेंट जे आहे की ती जी लोकं आहेत ती त्याला पोलिसांकडे देतील, पण फार काही जास्त त्याला शिक्षा होणार नाही अशी तरी काळजी घ्यायची असं ठरवलेलं आहे. अँड येट द मीट वूड लीव हिम फिल्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड.
आणि असं असलं तरी मीठ जे आहे ते सुद्धा आपण ऑर्डर करावं आणि पोटभर खावं, जेणेकरून मीठ जे आहे आपल्याला माहिती आहे तो एक रोस्टेड मलाड डक ऑर्डर करणार आहे आणि ते खावं पोटभर, आणि जेणेकरून त्याचा जो प्रवास आहे त्याच्या ध्येयाच्या दिशेने, की त्याला जिथे जायचे प्रिझन विंटर आयलँड, विंटरमध्ये जावं अशा पद्धतीने. ॲक्च्युली समरसाठी लोक आयलँडवर जाण्याचा विचार करत असतात, तर हे विंटर आयलँड जे आहे त्याच्यासाठी तुरुंग जो आहे हे एक त्याचं डेस्टिनेशन आहे. आणि तिथे जाण्याकरता त्यांनी आपल्याला दिसते की कॅफेमध्ये जाऊन फुकटचं खाऊन यायचं आहे आणि जेणेकरून त्याला अटक होईल अशा प्रकारे त्यांनी त्याचा प्लॅन ठरवलेला आपल्याला दिसतोय. एक्सरसाइज, गिव वन वर्ड फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट विच मीन वॉन्डरिंग ऑन फूट अँड इडल अँड लेजरली वॉक अ रॅम्बल. आपल्याला एक्स्ट्रॅक्टमधनं असा शब्द शोधून काढायचा आहे की ज्याचा अर्थ आहे वॉन्डरिंग ऑन फूट अँड इडल अँड लेजरली walk or a ramble. So we know that in the very first sentence we have a word strolled out. Strolled means what? Walked in a leisurely way. So here we have the word that is strolled. A wandering on foot means stroll, and idle and leisurely walk means strolling. Next word, having very wealthy and comfortable surroundings. We have, this is what we can say an adjective for a place. So having very wealthy and comfortable surroundings, and the word here is luxurious. How is the cafe? It is luxurious. So it has a very wealthy and comfortable surroundings. Third, without any suspicion, having any doubt. So the word over here is unsuspected. Without any suspicion means unsuspected. And the last one, having eaten to satisfaction. And the word over here is filled. Filled, F-I-L-L-E-D, filled. Having eaten to satisfaction. He want to enjoy the meat. He want to eat that mallard duck to his fulfillment, to his heart's contentment. So he want to have that kind of a feeling that he was satisfied by that mallard duck. But as Soapy set foot inside the restaurant door, we are moving towards the next paragraph. But as Soapy set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon him, tattered trousers and decadent shoes. सोपीने सर्व प्रकारची तयारी करून कॅफेमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तिथे दारातच आपल्याला दिसतं की जो हेड वेटर आहे, द मेन वेटर ऑफ द रेस्टॉरंट, द मेन वेटर ऑफ द कॅफे, हिज आईज फेल अपॉन हिज टॅटर्ड शूज, हिज टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकॅडंट शूज. त्या मेन वेटरनी, हेड वेटरनी त्याचे फाटलेली पॅन्ट किंवा ट्राउझर्स जे आहेत आणि अतिशय खराब अवस्थेतले जे शूज आहेत, डिकॅडंट, अतिशय जीर्ण झालेले शूज ते पाहिलेले आहेत. आणि त्याच्या लगेचच लक्षात आलेलं आहे की हा कोणी जेंटलमॅन नाही आहे. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट अँड कन्वेड हिम इन सायलन्स अँड हेस्ट टू द साईड वॉक अँड ओव्हरटेड द इग्नोबल फेट ऑफ द मेनास्ड मलाड. हेड वेटर जो आहे तो अतिशय हुशार माणूस आहे. त्यांनी त्याच्या फाटलेल्या ट्राउझर्स आणि जीर्ण झालेले शूज बघून लगेचच त्याने कन्क्ल्युजन काढले की हा काही कोणी जंटलमॅन नाही आहे. आणि त्यांनी लगेचच त्याला हाताला धरून बाहेर काढलेलं आहे आणि त्याला अशा प्रकारे शांततेने बाहेर काढलेले की इतर जे कोणी कस्टमर्स आहेत रेस्टॉरंटमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स हा होणार नाही. आणि मग बाहेरच्या बाजूला त्याला काढून दिलेलं आहे, रेस्टॉरंटच्या बाहेर त्याला काढलेलं आहे. अँड व्हॉट हॅपन आफ्टरवर्ड्स दिस, की जेणेकरून त्याला तो मलाड डक जो खायचा होता तो काही त्याला खाता आलेला नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय म्हणता येईल की
ही वॉज केप्ट असाइड, इट वॉज केप्ट असाइड. त्या मलाड डकला काही तो खाऊ शकलेला नाही आहे. अँड हिज फेट ऑफ द मेनान्स डक मलाड्स, इग्नोबल फेट ऑफ द मेनान्स्ड मलाड. आपल्याला असं दिसतं की तो जो मलाड आहे तो अशा प्रकारे वाचलेला आहे, किंवा तो इथं अतिशय घाबरलेला किंवा मारला गेलेला जो मलाड डक आहे त्याच्या नशिबाने तो काही ह्याच्या पोटामध्ये गेलेला नाही आहे. सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे, टर्न ऑफ वरच्या बाजूने चाललेला होता. तिथे एका रेस्टॉरंटमध्ये असा अनुभव घेतल्यानंतर तो आता खालच्या बाजूला, खालच्या दिशेने चालायला लागलेला आहे. इट सीम दॅट हिज रूट टू द कोव्हेटेड आयलँड वॉज नॉट टू बी एन इझी वन. कोव्हेटेड आयलँड दॅट इज प्रिझन. जर आपल्याला माहिती की त्याला तुरुंगात जायचं आहे तर ते काही एवढं सोपं नाही हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. तर आता परत त्याला असं काहीतरी केलं पाहिजे, असं काहीतरी शोधलं पाहिजे की जेणेकरून त्याला अटक होईल. सो द कोव्हेटेड आयलँड मीन्स वॉट? हिअर इट मीन्स प्रिझन वन्स अगेन. कोव्हेटेड मीन्स ग्रेटली डिझायर्ड, अँड विच इज हिज ग्रेटली डिझायर्ड प्लेस? Prison. So he must find out some other way of entering the limbo must be devised. Limbo here it means border place between heaven and hell. इथे परत त्याचा अर्थ आपण असा घेणार आहोत की तुरुंग, जिथे त्याला जायचं आहे आणि तिथे जाण्याकरता म्हणून त्याला वेगळे मार्ग शोधणं गरजेचं आहे. At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. आपल्याला दिसतं की सोपी जेव्हा रस्त्याने चाललेला आहे त्यावेळी त्याला इलेक्ट्रिक लाईट्सचा वापर करून अशा वस्तू विकण्याकरता ठेवलेल्या आहे की ज्या काचेतून ग्राहकांना दिसू शकतील. सो द बिहाइंड द प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. तिथे अशा प्रकारे इलेक्ट्रिक लाईट्स आणि जे काही वेअर्स आहे, जे काही विकण्याकरता ठेवले त्याची अरेंजमेंट अशी आहे की जेणेकरून गिराईक किंवा कस्टमर्स जे आहेत त्यांना ती गोष्ट घेण्याचा मोह होईल. सोपी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. सोपी जो आहे त्यांनी एक दगड घेऊन त्या काचेच्या दिशेने मारलेला आहे. पीपल केम रनिंग डाऊन द कॉर्नर, अ पोलिसमॅन इन द लीड. आपल्याला काय दिसतंय की लोक धावत आलेली आहेत. जेव्हा दगड मारला गेलाय लोक धावत आली आहेत आणि एक पोलीस सुद्धा तिथे आहे, ते सुद्धा तिथे आलेले आहे. सोपी स्टूड स्टिल विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. सोपी तिथेच उभा आहे, त्याचे हात त्यांनी खिशात घालून तो तिथेच उभा आहे. अँड स्माइल ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स. तर ते जे काही दिसतंय ती काच जी आहे ती तडकलेली आहे, त्याला दगड मारला गेला आहे आणि त्याच्याकडे बघत हसत तो तिथेच उभा आहे. वेअर इज द मॅन दॅट डन दॅट? इन्क्वायर्ड द ऑफिसर एजिटेडली. We will first discuss about this exercise and then we will move towards next paragraph. Complete the following sentence with appropriate information from the extract. Though Soapy had made preparations, head waiter quickly came to conclusion. Though Soapy had made preparations, head waiter quickly came to conclusion. His tattered trousers and decadent shoes revealed the truth. आपल्याला माहिती आहे की मी आता तुम्हाला इथे आन्सर सुद्धा सांगितलेला आहे की जो हेड वेटर आहे त्याने आपल्याला माहिती आहे की तो लगेचच त्याला समजलेला आहे की हा जो मनुष्य आहे हा काही जेंटलमॅन नाही आहे, बिकॉज ही वॉर टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकॅडंट शूज. त्याचे जे शूज आहेत ते जीर्ण झाले, ट्राउझर्स खराब झालेले आहेत आणि हे हेड वेटरनी लगेचच त्याच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकॅडंट शूज, रिव्हील द ट्रूथ, त्यांनी त्याचं पितळ उघडं केलेलं आहे किंवा त्यांनी सत्य काय ते सांगितलेलं आहे. सो हीज टॅटर्ड ट्राउझर्स अँड decadent shoes revealed the
truth is the answer of this question. Where is the man that done that? Inquired the officer agitedly. पोलीस ऑफिसर जे तिथे आलेले आहेत त्यांनी विचारलं की हे कोणी केलं, कोणी दगड मारलाय. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोपी विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीड्स गुड फॉर्च्यून. सोपीनी दगड मारलाय, तो तिथेच उभा राहिलेला आहे आणि पोलीस अधिकाऱ्याला तो सांगतो की तुम्हाला नाही वाटत का मी हे केलेलं असेल म्हणून. अँड हाऊ वॉज हिज व्हॉइस इज व्हेरी फ्रेंडली. आता आपण पकडले जाऊ, आपल्याला अटक होईल, आपण इथेच उभे आहोत, आपण दगड मारलेला आहे आणि पोलीस आता आलेले आहेत म्हटल्यावर आपल्याला नक्की अटक होईल असा विचार करून सोपी मनातून खुश झालेला आहे आणि तो सांगतोय की तो क्लू देतोय की मीच हे काम केलेलं आहे. द पोलीसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्लू. पण पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही. Men who smash windows do not remain to chat with the police. They take to their heels. पोलिसांनी पोलीस जे आहेत, पोलिसांनी जे सांगितलंय ते असं आहे की जी लोक अशा प्रकारचं काम करतात ते तिथेच थांबत नाहीत, तर ते तिकडनं निघून जातात, ते पुढे निघून जातात. दे टेक टू देअर हिल्स, ते निघून जातात. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. आणि त्याच वेळी पोलिसांनी एक मनुष्य रस्त्याने कार पकडण्याकरता जातोय असं बघितलेलं आहे. With a drawn club he joined in the pursuit. आणि तो एक मनुष्य जो रस्त्याने धावताना दिसतोय त्याच्या कडे पोलिसाचं लक्ष गेलेलं आहे आणि त्याच्या हातात असलेल्या हेवी स्टिक सहित तो तिकडे गेलेला आहे. म्हणजे हे काम सोपीने केलेलं आहे यावर त्यांनी विश्वास ठेवलेला नाही. सो देअर वॉज अ डिस्गस्ट इन हिज हार्ट. ही फील व्हेरी इंटेन्स डिसलाईक. त्याला स्वतःचाच खूप राग आलाय, स्वतःला तो खूप दोष देतोय की जेणेकरून त्याच्या कुठल्याही प्रयत्नाला यश येत नाहीये. विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. त्याला दोनदा यश मिळालेलं नाहीये, दोनदा यशाने त्याला हुलकावणी दिली आहे, दोनदा त्याच्या प्रयत्न तो यशस्वी झालाय जेणेकरून त्याला अटक होईल आणि तो तुरुंगात जाईल, पण हे काही अजून शक्य झालेलं नाहीये. On the opposite side of the street was a restaurant of no great pretensions. असं असताना त्याला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला काय दिसलेलं आहे की तिकडे एक रेस्टॉरंट आहे ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. फार काही आपण म्हणू की खूप होपफुल, ड्रीमी किंवा खूप प्रिपरेशन्स खूप चांगल्या दर्जाचं असं काही नाही आहे, पण एक साधंसं रेस्टॉरंट आपल्याला दिसतं की रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे. इट कॅटर टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. तर त्या रेस्टॉरंटचा लुक बघून काय दिसतंय की ज्यांना अतिशय भूक लागली आहे किंवा खूप भुकेलेले लोक आहेत पण त्यांच्याकडे कमी पैसे आहेत किंवा मध्यम प्रकारचे पैसे आहेत, तर असे लोक ह्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्यांची भूक भागवताना आपल्याला दिसत आहेत. सो मिडल क्लास किंवा पुअर क्लास लोकांसाठीचं आपल्याला हे रेस्टॉरंट असलेलं दिसतंय. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. त्या रेस्टॉरंटमध्ये वापरली जाणारी क्रॉकरी जी आहे आणि जे ॲटमॉस्फिअर आहे तिथलं ते कसं आहे की ओके ॲटमॉस्फिअर आहे, फार काही उच्च दर्जाचं किंवा स्टँडर्ड असं काही तिथलं ॲटमॉस्फिअर नाही आहे. इट्स सूप अँड नॅपरी थीन. तिथे वापरले जाणारे टेबल क्लॉथ्स, नॅपकिन्स, नॅपरी जी आहे ती कशी आहे, इट्स ऑफ अ normal quality or common quality. It is not a very standard quality. Soup is also of a very poor quality. That is why it is said that soup and nappary is thin. Into this place Soapy betook himself without challenge. आणि इथे आपण सहजपणे जाऊ शकतो, कोणी आपल्याला ओळखणार नाही. हे
असं वाटून तो सहजपणे आपल्याला दिसतंय की तो स्वतःहून त्या रेस्टॉरंटकडे चालत गेलेला आहे. ही प्रोसिडेड टुवर्ड्स द रेस्टॉरंट. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डॉगनट्स अँड पी. रेस्टॉरंटमध्ये आता इथे त्याला जाऊन तिथे बसण्यात यश आलेलं आहे आणि तिथे जाऊन त्याने बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डॉगनट्स अँड पी हे जे खाद्यपदार्थ आहेत ते सर्व त्याने ऑर्डर केलेत आणि खाल्लेले आहेत. And then he told the waiter the fact that the minutest coin and he himself were total strangers. So अशा प्रकारे सर्व खाऊन झाल्यानंतर त्यांनी वेटरला सांगितलेलं आहे की ही हॅज द मायन्युटेस्ट कॉईन. आपल्याला माहिती की त्याच्याकडे $1 होता आणि तोच त्याच्याकडे आहे, बाकीचे पैसे तो देऊ शकणार नाही हे त्यांनी वेटरला सांगितलेलं आहे. अँड ही हिमसेल्फ वेअर द टोटल स्ट्रेंजर्स. आणि तिथे कोणीही त्याच्या ओळखीचं नाही आहे, मदत करू शकणारं नाही आहे आणि कोणाकडूनही त्याला पैसे मिळणं शक्य नाही आहे. सो दिस इज व्हॉट इन दिस केस ही became successful to went into the restaurant and he became successful to eat over there. Soapy feels disgust in his heart because आपल्याला पहिला जो पण एक इन्सिडेंट पाहिलेला आहे that he feel disgust in his heart. Why he feel disgust in his heart? Soapy feel disgust in his heart because twice he became unsuccessful. It was not possible for him to get arrested by the police and to went into the prison. So this is the second attempt and he becomes unsuccessful, and that is why there is a kind of a intense dislike for himself in his heart, and that is why we can say that Sophie feel disgust in his heart. So he becomes unsuccessful, and that is why the feeling of disgust is there in his heart. Now get busy and call a cop, said Soapy, and don't keep a gentleman waiting. We know that in the third attempt he became successful to went into the restaurant. He filled himself with enough food, and now he told the waiter that he don't have enough money. रेस्टॉरंटमध्ये जाऊन पोटभर खाल्ल्यानंतर आता तो वेटरला सांगतोय की त्याच्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत आणि वरती त्यांनी हे पण सांगितलेलं आहे कॉल अ कॉप, पोलिसांना बोलवा, माझ्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत. अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग, मला जास्त वेळ थांबायला लावू नका. नो कॉप फॉर यू, सेड द वेटर. तुझ्यासाठी पोलिसांना मी बोलवणार नाही असं वेटरनी सांगितलेलं आहे. विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स अँड आय लाईक द चेरी इन मॅनहॅटन कॉकटेल. तर वेटरचं वर्णन आपल्याला दिसते इथं केलेले आहे की त्याचा आवाज जो आहे इट इज जस्ट लाईक बटर केक्स, व्हॉइस लाईक बटर केक्स अँड आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. त्याचा जो ॲपिअरन्स आहे, त्याचा जो आवाज आहे तर तो कसा आहे आणि त्यांनी पोलिसांना बोलवण्याकरता स्पष्ट नकार दिलेला आहे. नो कॉप फॉर यू. अँड टू हुम ही कॉल्ड, हे कॉन. कॉन मीन्स अ मेल गिवन नेम. कॉनर, कॉर्निलेस याचा जो शॉर्ट फॉर्म आहे कॉन. कॉन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावाचा केलेला शॉर्ट फॉर्म, छोटा स्मॉल आपण म्हणू की ॲब्रिवेटेड फॉर्म, की कॉर्नर नाव असेल तर त्याला कॉन म्हटलं जातं. तर त्यांनी अशा प्रकारे कॉन असं म्हणून आवाज दिलेला आहे. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलस पेवमेंट टू वेटर्स पिच्ड सोपी. तर आपल्याला दिसतंय की ते दोन वेटर्स तिथे आलेले आहेत आणि त्यांनी त्याला उचलून कॅलॉस पेवमेंट, व्हेरी हार्ड, अतिशय कडक टणक अशा जो पृष्ठभाग आहे किंवा जो रस्ता आहे, पेवमेंट आहे, तिथे आपल्याला दिसतंय की त्या दोन वेटरनी त्याला तिकडे अक्षरशः फेकून दिलेलं आहे. पिच्ड सोपी मीन्स थ्रू हिम ऑन द पेवमेंट. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट. तर ज्या प्रकारे त्याला फेकून देण्यात आलेलं आहे तर त्यांनी अतिशय वेदना त्याला झालेल्या असणार आहेत 100%. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट. सो इट वॉज नॉट पॉसिबल फॉर हिम टू अरोज क्विकली.
अतिशय पटकन असं तो उठू शकलेला नाही आहे. हळूहळू त्याने उठण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल्स ओपन्स. आपल्याला दिसतं की एखादा कार्पेंटर आहे तर लाकडी सामानाची तो जमाजमव करून एखादी वस्तू बनवत असेल तर हळूहळू तो त्या वस्तूला पूर्ण रूपामध्ये आपल्यासमोर उभा करत असतो. तसंच आपल्याला दिसतं की सोपी जेव्हा रस्त्यावरती त्याला जोरात फेकून देण्यात आलं तेव्हा उठणंही त्याला शक्य नाही आहे आणि मग हळूहळू उठण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग तो प्रत्यक्षात उभा राहू शकलेला आहे. अँड डस्टेड हिज क्लोथ्स. कपड्यांना लागलेली धूळ त्यांनी झटकलेली आहे. अरेस्ट सीम नाऊ बट अन इल्युझिव्ह ड्रीम. दिस इज द थर्ड अटेम्प्ट इन विच ही बिकेम अनसक्सेसफुल. या तिसऱ्या प्रयत्नात सुद्धा तो अयशस्वी झालेला आहे. त्याला अटक होऊ शकलेली नाही. सो दिस इज व्हॉट ही कॅन से अन इल्युझिव्ह ड्रीम. इल्युझिव्ह मीन्स डिफिकल्ट टू फाइंड, कॅच ऑर अचीव. तर हे अतिशय अवघड गोष्ट आहे अटक करून घेणं स्वतःला, हे सोपीच्या लक्षात आले. सो इट इज जस्ट लाईक एन एल्युझिव्ह ड्रीम. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम टू गेट अरेस्टेड. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. द आयलँड, द प्रिझन सीम्ड व्हेरी फार अवे. तुरुंगवास काही त्याला मिळणं शक्य होत नाही आहे. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे laughed and walked down the street. तिथे जवळच 2 दुकानानंतर एका ड्रग स्टोअरपाशी, एका मेडिकल स्टोअरपाशी आपण म्हणू की एक पोलीस उभा आहे, पण त्यांनीही हसत हसत ही गोष्ट घेतलेली आहे आणि त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतः निघून गेलेला आहे. की काय ह्याला रस्त्यावर फेकून देण्यात आलं, ह्यांनी काय केलेलं आहे, या गोष्टींची चौकशी त्या पोलिसांनी केलेली नाही आहे. ही लाफ्ड अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. तसं तिथे सुद्धा आपल्याला दिसतं की कुठल्याही प्रकारे अटक होईल अशी काही शक्यता सोपीच्या बाबतीत नाही राहिलेली. एक्झरसाइज मॅच द फॉलोइंग. इन दिस पॅरेग्राफ वी डिस्कस्ड अबाउट मेनी कॅरेक्टर्स अँड देअर नेचर. अनेक प्रकारची पात्र, अनेक प्रकारच्या व्यक्ती आपल्याला या गोष्टीमध्ये भेटल्या आहेत आणि त्यांचा स्वभाव आपल्याला कसा आहे हे कळलेलं आहे. वेटर इन द रेस्टॉरंट. हा जो वेटर आहे की ज्याने पोलिसांना बोलवण्याला नकार दिलेला आहे, तर त्याचा स्वभाव कसा असू शकतो, कसा आहे. रेडी टू गेट कन्फाइंड ऑर निग्लिजंट, कमांडेबल ऑर एफिशियंट. सो त्यांनी ज्या प्रकारे सिच्युएशन हाताळलेली आहे, ही इज कॉम्पिटंट टू हँडल सच काइंड ऑफ अ conditions or situations. So waiter in the restaurant is efficient. What we can say? Waiter in the restaurant is efficient. 2 helping waiters. There are 2 helping waiters to the waiter, to that main waiter. So how are they? We can say they are commendable. त्यांना जे सांगितले त्यांनी केलं आहे. त्यांनी सोपीला उचलून रस्त्यावरती फेकून दिलेलं आहे. त्या रेस्टॉरंटमधून त्यांनी बाहेर काढलेलं आहे. सो दे आर कमांडेबल. थर्ड वन इज अ पोलिसमॅन. अ पोलिसमॅन, रस्त्यावरती आपल्याला दिसतं की एक पोलीस होता ज्याने बघितलेलं आहे की सोपीला रस्त्यावरती फेकून दिलं आहे, पण त्यांनी काही एक केलेलं नाही आहे. सो अ पोलिसमॅन इज व्हॉट वी कॅन से निग्लिजंट. त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे, सरळ सरळ या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ते निघून गेलेले आहेत. फोर्थ वन इज सोपी. हाऊ इज सोपी? ही वॉज रेडी टू गेट कन्फाईंड. काही करून अटक व्हावी आणि तुरुंगात जावं, जेणेकरून विंटर सीझनमध्ये त्याला एक प्रकारचं शेल्टर, एक प्रकारचं प्रोटेक्शन, अकोमोडेशन मिळेल, अशा प्रयत्नात असलेला सोपी कसा आहे? रेडी टू गेट कन्फाईंड. अटक होण्याकरता खूप त्याची मानसिक तयारी झालेली आहे आणि त्या दृष्टीने तो प्रयत्न करताना सुद्धा आपल्याला दिसतोय. ना दिस इज द टाइम फॉर होमवर्क. गो थ्रू द टेक्स्टबुक पेज नंबर 34. पेज नंबर 34 वरती आपल्याला रायटिंग स्किलचे एक्झरसाइज दिसत आहेत. फिफ्थ क्वेश्चन फर्स्ट. फॉरगिवनेस इज ऑफन बेटर दॅन पनिशमेंट. राईट 2 paragraphs, one for and another against this notion. This is an idea. This is a notion. This is a notion. This is an idea. एक विचार आहे, एक असा विचार आहे की जिथे असं म्हटलं गेलं की माफ करणं, सोडून देणं हे शिक्षा देण्यापेक्षा
कायमच आपण म्हणून चांगलं आहे की एखाद्या व्यक्तीला शिक्षा करण्यापेक्षा त्याला माफ करणं हे कधीही चांगलं. तर ह्याच्या बाजूने आणि ह्याच्या विरुद्ध अशा प्रकारचे 2 पॅरेग्राफ तुम्ही लिहिणार आहात. एका पॅरेग्राफ मध्ये तुम्ही या बाजूने लिहिणार आहात की अपराधाला क्षमा करणं किती गरजेचं आहे. सो यू विल स्पीक फॉर और यू विल राईट फॉर दिस नोशन अँड यू विल राईट अगेन्स्ट दिस नोशन. तुम्ही याच्या विरुद्ध लिहिणार आहात की सर्वच ठिकाणी माफ करणं हे काही पर्याय असू शकत नाही. सो दिस इज जस्ट लाईक अ व्ह्यू काउंटर यू क्वेश्चन. यू आर स्पीकिंग फॉर दॅट आयडिया अँड अगेन्स्ट यू आर स्पीकिंग अगेन्स्ट दॅट आयडिया. सो दोन्ही बाजूने 2 प्रकारचे, एक त्याच्या बाबत बोलणारा, त्याच्या बाजूने पॉझिटिव्हली बोलणारा आणि दुसरा निगेटिव्हली बोलणारा पॅरेग्राफ तुम्ही लिहिणार आहात. Second question, you are the class representative and you have been asked by the principal to conduct an interview of a cop. तुम्ही क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आहात आणि प्रिन्सिपल जे आहेत त्यांनी तुम्हाला एक इंटरव्ह्यू कंडक्ट करायला सांगितलं आहे एका पोलीस अधिकाऱ्याचा. फ्रेम 8 to 10 क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. गिव्ह इंट्रोडक्शन अँड कन्क्ल्युजन. सो 8 ते 10 प्रश्न तुम्ही पोलीस अधिकाऱ्याला विचारणार आहात आणि मग आधी इंट्रोडक्शन लिहिणार आहात, इंट्रोडक्शन टू द इंटरव्ह्यू, अँड शेवटी कन्क्ल्युजनसुद्धा असणार आहे. तर तुम्ही ह्या प्रकारे इंटरव्ह्यू लिहिणार आहात. आणि प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतील? रिझन फॉर जॉईनिंग द डिपार्टमेंट. व्हाय द पर्सन जॉईन द पोलीस डिपार्टमेंट. स्पेशल ट्रेनिंग्ज. यू हॅव टू आस्क हिम और हर अबाउट द स्पेशल ट्रेनिंग्ज ही वेंट. Developing the skill to identify and locate criminals. What type of skills he or she has developed in herself or himself for identifying and locating criminals, and the ways by which they deal with criminals, and achievement and awards, special achievements and awards they have in their career. सो ह्या गोष्टींशी रिलेटेड प्रश्न असणार आहेत. आधी इंट्रोडक्शन असणार आहे शॉर्टमध्ये त्या व्यक्तीचं, तुमच्या एकूणच इंटरव्ह्यूचं, आणि शेवटी कन्क्ल्युजन असणार आहे. व्हॉट यू अंडरस्टँड, व्हॉट काइंड ऑफ अ मेसेज यू रिसीव्ड, व्हॉट काइंड ऑफ अ मेसेज द पर्सन गेव, अँड यू हॅव टू थँक दॅट पर्सन ॲट लास्ट. So this is how you are going to write an interview. So thank you student. We will stop here and we will meet soon in tomorrow's lecture.